तर जय श्रीराम मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या एक श्री गणेशाचं विसर्जन होतं बघा. तर त्यानंतर आपण सगळ्यात अगोदर बाहेर आलो येऊन बघायला का ह्यो आमचा बॉडीगार्ड आमच्या गाडीचं प्रोटेक्शन करत होता बघा. ना कुत्र्याला भिणारा ना स्वतः हे करणारा आपल्या गाडीला एकदम खंबीरपणे प्रोटेक्ट करत होता बघा ह्यो आमचा मनीमाव. मग ते झाल्यानंतर मग आपण तिथून सुटलो सरळ मंदिरकडे गेल्यानंतर आपल्या श्री गणेशाची आपण पूजा करून घेतली. पूजा करून घेऊन आरती करून घेतली. आरती करून झाल्यानंतर हे का प्रसाद लगेच वाटप चालू असतं बघा. एकदम शिस्त ते तेव्हा असं लाईनीमध्ये प्रसाद घेतात बघा आमच्या गावचे सगळं मंडळ. आणि सगळं शिस्तता ठेवणं म्हणजे श्री गणेश मित्र मंडळ आमच्या गावचे मंडळाचे कार्यकर्ते बघा. ते नंतर झालं तर आपण पण थोडंसं प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन घराकडे येतच होतो तेवढ्यात ह्यो आमचा छोटा कलाकार आला आहे बघा पुण्याहून. आणि ह्याच छोटा कलाकाराची काहीतरी छोटी मोठी कलाकारी अवकाश चालूच असते बघा. ह्याची कलाकारी बघून झाल्यानंतर आपण गेलो ती तेवढ्यामध्ये आपली छोटी बहिणाबाई गणेश विसर्जनासाठी गणेश घेऊनच येत होती बघा. इतक्या उल्हासाने ती गणेश विसर्जन करत होती. काय म्हणलं ते ऐकत होती बघा. खूप त्याच्यानंतर आमच्या गावचे हे छोटे कलाकार पण विसर्जन करत होते बघा. तिथून गेलो आम्ही करासला. ह्यो आमचे गोविंद महाराज त्यांचा डोसा खाल्लं. एकच नंबर असतं बघा डोसा. तिथून आपल्या रोजची ड्युटी म्हणजे चाराला ते आणलं. तेवढ्यात काय हे आमचे कलाकार आलतेच बघा आमच्या घरातला पण गणेश विसर्जन करून घेऊन जायला. त्याने गणपती उचलला आणि काय गजर करत घेऊन गेला. यांना उल्हास इतका होता की पुरा अख्ख्या गावचे गणेश विसर्जन ह्यांनीच केलेत बघा. म्हणलं त्यांना पाठवून दिलं गणेशाला. त्याच्यानंतर आम्ही आलो भालकीला. बिरासाहेबच्या दुकानमध्ये आलं, थोडा वेळ बसलं. तिथून एक चहाचा चुस्का घ्यावा म्हणला आणि जाऊन एक चहाचा चुस्का घेतला बघा. त्याच्यानंतर एक कीर्ती गणेश मंडळ म्हणून ते गणेश बघायला जात म्हटले. तिथं आलो. हे बघा कसं एकदम भारी डेकोरेशन केलं बघा. भालकीमध्ये मस्त गणपती म्हणजे हेच दिसलं बघा आम्हाला. एकदम गणेश पण एकदम मोठा आणि एकदम भारी. तिथून आम्ही आलो बघा पवननाच्या दुकानला. पवननाचं जरा ज्ञान घेतलं कारण त्यांनी जरा ज्ञान लय सांगतात. असं रे तसं रे, असं कर रे तसं कर. ज्ञान घेतलं आणि तिथून आलो बघा आम्ही किराणी घेऊन झाला. कारण उद्या लक्ष्मी आहेत आमच्या इथं म्हणून किराणी घेतलो. आणि तिथून सरळ सुटलो बघा आम्ही आमच्या घराकडं. एकदम हिरो माफिक नाही का, कसं हाय मेमर ही जावा, हाय मेमर ही जावा असं म्हणत सुटलो बघा घराकडं. मग त्याच्यानंतर आम्ही सरळ गेलो संध्याकाळी बिदरला. कारण बिदरच्या राजाचाच विसर्जन होतं 5व्या दिवशी. बिदरचे गणपती 51 चढ एक भारी होते बघा. आणि तिथलं डेकोरेशन आणि तिथलं ते DJ बघितल्यावर काय एकदम कानं एकदम फाटजो पत्तर असं वाजत होते बघा. लोकांचा उल्हास पण इतका होता की पुरा खेड्यापाड्यानं सगळे पोर आलते. आम्ही तेच एकाकडं सगळं बघितलं. एक 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 DJ, एक गणपती. आणि हे बघा कलाकार काहीतरी एक नवीन कलाकार करणारच बघा बिदरमध्ये. विषय नाहीच बिदरच्या लोकांचा काहीतरी हाड. हे बघा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा गणेश. ह्याला बघून एकदम कसा आनंद वाटला बघा. त्याच्यानंतर आम्ही तिथून सरळ सुटलो आमच्या घरामध्ये. तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय.